श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना सर्वप्रथम विशेष आभार मानू इच्छिते, कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात, प्रेम देत आहात, लाईक रुपये शुभेच्छा देत आहात. त्याबद्दल विशेष आभार. माहिती घेणार आहोत मार्च महिन्यामध्ये मिथुन राशी जातकांना अर्थात तुम्हाला हा महिना कसा जाणार आहे याबद्दलची माहिती घेताना सर्वप्रथम पाहणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये कोणकोणत्या शुभ कार्यामध्ये यश आहे, संपादन होणार आहे, कुठले कार्य करायचे आहेत, कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम जाणून घेऊयात व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना कसा राहणार आहे. 7 मार्च पर्यंत बुधदेवांचं गोचर कुंभ राशीतनं होणार आहे. कुंभ राशी अतिशय बौद्धिक रास म्हटली जाते आणि या राशीतनं जेव्हा बुधदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध होतील, आयडिया निर्माण करून देतील, असे ग्रहमान, अशी ग्रहस्थिती निर्माण होते. या दरम्यान तुम्हाला विशेष कलेची आवड निर्माण होणं, संगणक क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल, कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनियर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला कामामध्ये, शिक्षणामध्ये आवड निर्माण करून देण्यासाठी विशेष बुधदेवांची स्थिती म्हणता येईल. मीन राशीमधनं बुधदेव 7 मार्च नंतर 8 तारखेपासून गोचर करतील. मग तुम्हाला थोडासा अभ्यासातील गती कमी होणं किंवा स्वभावामध्ये विस्ताळूपणा जाणवणं असे दुष्परिणाम सुद्धा प्राप्त होतील. 15 तारखेपर्यंत मंगळदेवांचं गोचर हे मकरेतनं होणार आहे. हे गोचर तुमच्यासाठी विशेष लाभदायक म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल, शेअर मार्केट असू द्यात किंवा इतर काही ठिकाणी जागा खरेदी असू द्या, यामध्ये गुंतवणुकीचे योग आणण्यासाठी शुभ परिणामकारक फळ मंगळदेव देतील. त्यामुळे विशेष कार्यामध्ये धनसंचय करून देणं, धनवृद्धिंगत करून देण्यासाठी नवनवीन आयडियाज तुम्हाला येणं असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला या महिन्यात प्राप्त करून देते. याबरोबरच तृतीय स्थानाकडे वळूयात. कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून घेणारं हे स्थान, या स्थानाचे अधिपती रविदेव जे कुंभ राशीतनं गोचर करत आहेत 14 मार्च पर्यंत. अर्थात 14 मार्च पर्यंत तुम्हाला थोड्याशा प्रमाणामध्ये मानसिक ताणतणाव या गोष्टी जाणवू शकतील. त्याबरोबर रागावरचं नियंत्रण सुटणं आणि एखादा अपशब्द समोरच्याला जाणं तुमच्याकडून असे काही दुष्परिणाम प्राप्त होतील. कीर्ती प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र व्यवस्थित तुमच्याकडनं कार्य होणं, कार्याचा गुणगौरव होणं. तुम्ही जर मीडिया क्षेत्रामध्ये, बँक क्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर तुम्हाला नक्कीच तुमची प्रसिद्धी होणं, तुम्हाला तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणं असे शुभ परिणामकारक फळ प्राप्त होणार आहे. याचबरोबर छोट्याखानी प्रवासातनं यश संपादन होणार आहे. अर्थात हा महिना विशेष लाभदायक 15 तारखेनंतर म्हणता येईल. पत्रिकेतील 4थं घर, ज्यावरनं वास्तुसौख्य, वाहन सौख्य, मातृसौख्य आणि सासूचं सौख्य पाहिलं जातं. महिला वर्गासाठी या महिन्यामध्ये तुमच्या मातृसौख्याबाबत अतिशय उत्तम योग आहेत महिला पुरुष वर्गाला. त्याचबरोबर सासूचं सौख्य सुद्धा तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. भेटीचे योग येणार आहेत. या महिन्यात तुम्ही तुमच्या आईला, सासूंना भेटण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांच्या समवेत अतिशय उत्तम असा कालावधी तुमचा जाऊ शकेल. त्यांच्या समवेत एखाद्या धार्मिक तीर्थस्थानी सुद्धा भेट देण्याचे योग आहेत. याचं कारण म्हणजे चतुर्थेश बुधदेव हे कुंभ राशीतनं अर्थात भाग्यस्थानातनं गोचर करणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ परिणामकारक फळ तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकेल. याबरोबरच वास्तू आणि वाहनाचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारचं मिळणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी राहिल्यानंतर जे घरातलं वातावरण आहे, ज्या शुभ लहरी तुम्हाला हव्या आहेत आणि ज्यामुळे तुम्ही सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून तुमच्या कार्याला निघता, घराबाहेर पडता, अर्थात ते सौख्य सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. वाहन सौख्य, वास्तू सौख्य म्हणजे दररोज आपण ही वस्तू खरेदी करत नसतो, तर त्या समवेत असताना म्हणजे त्या वास्तूचं किंवा त्या वाहनाचं सौख्य प्राप्त करून घेताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी नकोत, नकारात्मक ऊर्जा नको, तरच ते आपल्याला सौख्यदायी ठरतं. म्हणूनच वास्तू सौख्य आणि वाहन सौख्याच्या दृष्टीने हा महिनाही अतिशय शुभ म्हणता येईल. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये शुभलहरी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला तुमचं काम करण्यामध्ये गती प्राप्त होणं, आनंददायी वातावरण राहिल्यामुळे नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये ऐक्य लाभणं असे शुभ परिणामकारक फळ सुद्धा प्राप्त होऊ शकेल. याचबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणयाचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं 5वं घर. प्रेमसंबंधामध्ये सुद्धा अतिशय उत्तम कालावधी तुम्ही एकमेकांना देणार आहात, वेळ देणार आहात. तुमचं नातं दृढ करण्यासाठी एक पाऊल तुमच्याकडनं नक्कीच पुढे जाणार आहे आणि एकमेकांना समजून घेतल्यामुळे तुमचं बॉन्डिंग, कम्युनिकेशन अतिशय उत्तम प्रकारचं राहणार आहे.
हे परिणामकारक फळ तुम्हाला कधी प्राप्त होईल तर या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. महिन्याच्या 7 मार्च पर्यंत शुक्रदेव हे मकर राशीमधनं गोचर करतील. अर्थात मंगळदेव आणि शुक्रदेव हे एकमेकांच्या युतीत असतील. त्यामुळे कामुकता वाढवणं, एखाद्या विषयाबद्दल आसक्ती वाढवणं, अपेक्षित होणं हे काही अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला पहिल्या पंधरवड्यामध्ये प्राप्त होतील. परंतु दुसऱ्या पंधरवड्यामध्ये एकमेकांना समजून घेऊन एखाद्या विषयावरती चर्चा होणं, नातेसंबंध दृढ करण्याकडे तुमचा कल असणं असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता पंचमेश शुक्रदेव हे कुंभ राशीतनं जेव्हा गोचर करतील अर्थात 7 मार्च नंतर तुम्हाला शिक्षणाबाबतीमध्ये विशेष आवड निर्माण होणं, कारण कुंभ राशी बौद्धिक क्षमता दृढ करणारी रास म्हणून ओळखली जाते आणि या स्थानामध्ये शनीच्या युतीमध्ये शुक्रदेव जाणार आहेत. अर्थात 15 तारखेनंतर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढू शकेल आणि अभ्यास आत्मसात करून घेताना कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही. अभ्यास स्मरणात राहणं, दीर्घ अभ्यासू वृत्ती वाढणं असे शुभ परिणामकारक फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील. स्पर्धात्मक परीक्षेसाठी अभ्यासाची तयारी सुद्धा तुमची या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये जास्त प्रमाणात झालेली दिसून येईल. असे शुभ परिणामकारक फळ मिळेल. याबरोबरच शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर राज्यात, बाहेर देशात जायचंय तर त्यासाठी सुद्धा शुभ संकेत तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यामध्ये प्राप्त होत आहेत. याबरोबरच पंचम स्थानावरनं संततीचं सौख्य पाहिलं जातं. या महिन्यात तुमच्या संततीकडनं शुभ वार्ता तुमच्या करणी पडू शकेल. आनंददायी वार्ता तुमच्या कानी पडल्यामुळे नक्कीच तुम्ही आनंदी व्हाल. याबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थानावरनं मोकळी जागा खरेदीचे योग, राजकीय क्षेत्रातील योग पाहिले जातात आणि त्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेवांची स्थिती अतिशय उत्तम आहे. त्यामुळे जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना विशेष लाभदायक म्हणता येईल, कारण लाभस्थानातनं शुक्रदेवांचं गोचर होणार आहे. त्यामुळे विशेष तुम्हाला लाभही प्राप्त होतील आणि कर्मस्थानातलं गोचर शुक्रदेवांचं हे अतिशय तुम्हाला लाभदायक ठरू शकेल. बरंच तुम्हाला राजकीय क्षेत्रात सुद्धा उत्तम रीतीने प्रगतीचा कालावधी आता सुरू होत आहे. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावरून आपण आपल्या जोडीदाराचं सौख्य पाहतो, त्यांच्यासोबतची साथ सोबत पाहतो. या दृष्टीने विचार केला असता सप्तमेश मंगळदेव, मंगळदेवांचं गोचर भाग्यस्थानातनं होत आहे 15 मार्च पर्यंत. त्यामुळे 15 मार्च पर्यंत तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं मिळेल. परंतु ज्यावेळेस मंगळदेव कुंभ राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील, अर्थात कर्मस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील, तिथून पुढे मात्र तुमच्या दोघांमध्ये तणावदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. किरकोळ प्रमाणामध्ये एखाद्या विषयावरती वाद संघर्षदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून दोघांचा एक विचार व्हावा, एकत्र येऊन एखाद्या निर्णयावरती शिक्केमोर्त व्हावी, यासाठी नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये गणपती स्तोत्र वाचन करणं आवश्यक ठरणार आहे. बरोबर मंगळदेव जेव्हा कुंभ राशीतनं शनीच्या राशीतनं गोचर करतील त्यावेळेस मात्र थोडंसं एखाद्या विषयावरती आसक्ती निर्माण करून देतील किंवा अपेक्षा वाढवतील. म्हणजेच अर्थात तुम्ही तुमच्या जोडीदाराकडनं जास्त अपेक्षित व्हाल, हीच गोष्ट अशीच हवी आहे, अमुक कार्य ह्याच वेळेला झालं पाहिजे, अशा काही थोड्याशा अपेक्षा तुमच्या वाढू शकतात. त्यामुळे विशेष लक्ष द्या. नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे नक्कीच तुमचं नातं अतिशय उत्तम होईल, बहरेल आणि एकमेकांना तुम्ही आनंद देऊ शकाल. याबरोबरच भागीदारीचे काही व्यवसाय तुमच्या जोडीदाराला करायचे असतील किंवा तुम्हाला करण्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा शुभ योग या महिन्यात आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता. तुमच्या पार्टनरकडनं येत्या 15 तारखेपर्यंत मार्च महिन्यातील 15 तारखेपर्यंत एक आनंददायी वार्ता ऐकू येईल किंवा त्यांच्या शिक्षणाबाबतीमध्ये, करिअर बाबतीमध्ये काही निर्णय त्यांना घ्यायचे असतील तर त्या निर्णयाची सुरुवात किंवा तो निर्णय घेण्याचे क्षण या महिन्यात येतील. राशीपत्रिकेतील 8वं घर, ज्यावरनं आपण अचानक लाभप्राप्तीचे योग पाहतो. एखाद्या जमिनी संदर्भातलं कार्य अर्धवट असेल तर ते कार्य संपन्नतेकडे घेऊन जाणारा प्रवास तुमचा या महिन्याच्या 15 तारखेनंतर होऊ शकेल. संशोधक वृत्ती वाढू शकेल, एखाद्या कामाची आवड निर्माण होणं, मधील सखोल अभ्यास कसा संपन्न करून घेता येईल याकडे तुमचा कल राहणं असे शुभ परिणामकारक फळ सुद्धा प्राप्त होऊ शकतात. भाग्यस्थानावर आपण छोट्याखानी प्रवास योग, तीर्थयात्रा, परदेशात जाण्याचे योग आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती पाहतो. तर या सर्व संदर्भात विचार केला असता या ठिकाणी असणारी शनिदेवांची रास, एकाग्रता वाढू शकेल. रविदेव आणि शनिदेव एकत्र आहेत 14 मार्च पर्यंत, त्यामुळे थोडंसं त्या एकाग्रतेचा भंग करून देण्याचे सुद्धा कार्य रविदेव व्यवस्थित करतील. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. रविदेवांचं नामस्मरण करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे नक्कीच हे अशुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार नाहीत आणि आध्यात्मिक प्रगतीकडे तुमची वाटचाल उत्तमरित्या होईल. तुमची रास ही प्रत्येक गोष्टीतला आनंद प्राप्त करून घेणारी आहे. अर्थात ते आध्यात्मिक कार्य असू दे
किंवा इतर काही गोष्टी, प्रत्येक गोष्टीतला आनंद कसा मिळवता येईल याकडे तुमचा जास्त कल असतो आणि याचेच परिणाम तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाणवणार आहेत, प्राप्त होणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होणं, एखाद्या तीर्थयात्रेचा, धार्मिक यात्रेचा आनंद प्राप्त करून देणं, असे शुभ परिणामकारक फळ तर प्राप्त होतीलच आणि यासोबत तुम्हाला पर्यटनातनं मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्त होऊ शकतो. असे शुभ परिणामकारक फळ शनिदेवांच्या कृपेने होणार आहे. एकाग्रता वाढणं हेही शुभ परिणामकारक फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. प्रवासाचे छोट्याखानी योग येणारच आहेत. परदेशात जाण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. जे मीडिया क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्ती आहेत, प्रेसमध्ये असतील किंवा युट्यूबर असतील किंवा अन्य मीडिया क्षेत्राशी संलग्न असणारे व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्यासाठी विशेष लाभदायक परिस्थिती या महिन्यात आहे. राहू बरोबर बुधदेवांची युती होईल आणि नक्कीच तुम्हाला स्वतःला व्यक्तिमत्व उंचावण्याची संधी प्राप्त करून देतील, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देतील. जरी बुधदेव नीच राशीत असतील तरी सुद्धा राहुदेवांच्या युतीमध्ये असल्यामुळे नक्कीच तुम्हाला हे शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतील. लाभस्थानाच्या दृष्टीने लाभस्थानात असणारी मंगळदेवांची रास आणि मंगळदेव हे मकर राशीतनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्ही छोट्याखानी व्यापारी वर्ग असाल तर व्यापारातनं, उद्योग व्यवसायातनं आणि नोकरीतनं मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ प्राप्त करून देणारं ग्रहमान या महिन्यात आहे. व्यापारी वर्गाला म्हटलं गेलं तर नक्कीच छोट्याखानी व्यापारी वर्ग अतिशय उत्तम प्रकारे सुखावणार आहे. मोठ्या प्रमाणात पैशाचे प्रॉब्लेम्स त्यांचे जे चालू होते ते नक्कीच आता कमी प्रमाणात होतील. त्या 12व्या घरावरनं परदेशात जाण्याची संधी पाहिली जाते. आपल्याकडे होणारा खर्च पाहिला जातो तर खर्चाच्या दृष्टीने या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात खर्चाचे योग आहेत. वैयक्तिक स्वतःसाठी खर्च करू शकाल, पर्यटनासाठी खर्च करू शकाल आणि त्याचबरोबर तुमच्या संततीच्या आनंदासाठी किंवा त्यांच्या जीवनामध्ये विवाहासाठी किंवा इतर काही कार्यांसाठी विशेष खर्च करण्याची संधी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल. याबरोबरच आपण आता उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुम्हाला उत्तम प्रकारचं यश संपादन होणार आहे. या महिन्यामध्ये ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्य आहे आणि त्याचबरोबर शिक्षक वृंद जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम प्रकारची संधी प्राप्त होणार आहे आणि त्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही उपासनेच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मग ती उपासना कोणती? तर या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे, कारण बुधदेव तुम्हाला विस्मरण करून देण्यासाठीची स्थिती निर्माण करतील. पण त्यावर मात करायची असेल तर नक्कीच व्यंकटेश स्तोत्र वाचन करणं अतिशय लाभदायक ठरू शकेल. आणि याबरोबरच शनिदेवांचं बळ वाढण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी मदत मिळवायची असेल तर नक्कीच मारुती स्तोत्राचं वाचन करायचं आहे. अर्थात या संपूर्ण महिनाभर तुम्ही सूर्याला रोज अर्घ्य द्या आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आणि मारुती स्तोत्राचं पठण करत चला. तर आज आपण मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च 2024 हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.